एखाद्या दिवशी जर जेवण बनवायचा कंटाळा आला असेल ना मंडळी, तर आपण बायका शॉर्टकटमध्ये जेवण बनवतो. दाल खिचडी असो किंवा वरण भात किंवा दुपारचं काय असेल तर त्याच्यासोबत आपण पापड किंवा काहीतरी मिरच्या वगैरे तळून तोंडी लावायला त्याच्यावर भागवतो. पण कधी कधी काय होतं, आपण कंटाळा केला ना तर त्याच्या आपल्याला दुप्पट काम नक्कीच लागतं. हे माझा अनुभव आहे. तर मी इथे बनवली होती काल दाल खिचडी आणि नंतर मग काय ठरलं मटण बनवायचं, तर मग काय मी सुद्धा शॉर्टकटमध्येच बनवलं. तर इथे मी मटण धुवून घेतलं, कुकरमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये खडे मसाले घातले, 2 कांदे चिरून घातले आणि परतून घेतले. त्याच्यामध्ये परत आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली, तीसुद्धा चांगली परतून घेतली आणि लांब लांब 2 टोमॅटो कापून घातले, ते सुद्धा चांगले परतून घेतले. मग त्याच्यामध्ये धुवून घेतलेलं मटण घातलं आणि होते नव्हते तेवढे घरातले मसाले घातले. आणि मी काय वाटण वगैरे करायच्या भानगडीत पडले नाही, कारण अगोदर कंटाळा आला होता आणि नंतर हे बनवावं लागलं, त्यामुळं वाटण वगैरे केलं नाही. मी नुसते मसाले घातले आणि टोमॅटो कांदा घालून याला चांगलं परतून घेतलं मटणाला. आणि नंतर मी याच्यामध्ये 1 टोप गरम पाणी घातलं, म्हणजे चांगलं उकळी आलेलं पाणी. थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलं. आणि रस्सा एकदम म्हणजे जबरदस्त झाला होता, गावरान पद्धतीचा, जसा आपण गावाकडे बनवतो तसा. तर जर तुम्हाला ह्याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, नक्कीच अपलोड करेल. तर कशी वाटली रेसिपी, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, रेसिपी आवडल्यास नक्कीच ट्राय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.